वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। कल्याणमध्ये भाजपकडून युती धर्माला सुरुंग लावण्यात येतोय। गणपत गायकवाड समर्थकांचा शिवसेनेशी असहकार पुकारण्यात आलेला आहे। गणपत गायकवाड समर्थकांनी महायुती विरोधात भूमिका घेतली आहे। महायुतीच्या उमेदवारालाच अपशकुन करण्याचा प्रयत्न आहे असं म्हटलं जात आहे। भाजपच्या नक्की मनात काय, हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। महायुतीचा धर्म पाळा असं सांगणाऱ्या भाजप नेत्यांच्या दिव्याखालीच अंधार असल्याचं चित्र आहे। कल्याणमध्ये भाजप कार्यकर्ते आणि गणपत गायकवाड समर्थकांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतली आहे। या भूमिकेमुळे महायुतीच्या उद्देशालाच हरताळ फासलं जातंय की काय अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। गणपत गायकवाड समर्थकांनी बैठका घेऊन शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी भूमिका मांडलेली आहे आणि त्यामुळे शिवसेना संतप्त झाली असून गणपत गायकवाड समर्थकांनी घेतलेल्या भूमिकेचा परिणाम राज्यभर दिसेल असा इशारा शिवसेनेच्या नेत्यांनी दिलाय। भाजप शिवसेना भाऊ भाऊ असं गणित मांडणाऱ्या भाजप नेत्यांनी शिवसेनेविरोधात भूमिका घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केलेले ते निश्चितच चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे त्यांना जामीन होईल असं त्यांनी भ्रमामध्ये राहू नये आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये अपप्रचार करू नये। याचा अपप्रचार केल्यामुळे आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये त्याचा प्रचार होईल आणि युतीचं वातावरण बिघडू शकतं आणि हे युतीचं वातावरण बिघडू नये याकरता बीजेपीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे लक्ष घालावं। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः गोपाल लांडगे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर, काय आवाहन करताय तुम्ही? ते मी माझ्या प्रतिक्रियेतून सांगितलेलंच आहे की घोषणा केलेली आपकी बार 400 पार, महाराष्ट्रामध्ये 45+ असं असताना आणि व्यवस्थित कामकाज चालू असताना स्वतः बीजेपीचे मंत्री रवींद्रजी चव्हाण, त्याचप्रमाणे नाना सूर्यवंशी, इतर सर्वच अध्यक्ष पदाधिकारी यांच्या समवेत डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांचा प्रचार व्यवस्थित चालू आहे आणि असं चालू असताना उगाचच कुरघोडी करणे किंवा आपापसामध्ये वादविवाद वाढवणे आणि युतीचं वातावरण खराब करणं हे निश्चितच एक कार्यकर्ते म्हणून भूषणावं नाही, योग्य नाही। प्रत्येकाने आपापलं कार्य करावं आणि युतीचा धर्म पाळावा या दृष्टीने प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मला वाटतं ती बोलकी प्रतिक्रिया आहे आणि त्यामुळेच माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी निश्चितपणे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांची उमेदवारी जवळ जाहीर केलेली असल्यामुळे आता पुढे युती धर्म सगळ्यांनी पाळावा। अगदी गोपाळजी, आता तुम्ही उल्लेख केलात की कुरघोडी उगाचच करू नका, कोण करताय कुरघोडी थेट सांगा। आपापसामध्ये सगळ्यांचीच मनं जुळतात असं नाही, परंतु आपण युतीचं काम करतो आणि युती धर्म पाळतो त्याप्रमाणे प्रत्येकाने वागावं। गोपाळजी, म्हणजे थेट तुम्हाला म्हणायचं आहे का की भाजप कुरघोडी करताय कल्याण लोकसभा? नाही, भाजप कुरघोडी निश्चित करत नाही। मी अगोदरच उल्लेख केलेला आहे की भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांना बरोबर घेऊन प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे। परंतु जे कोणी असे असतील की समर्थक असतील किंवा आम्ही बीजेपीचे पदाधिकारी आहोत किंवा समर्थक असं दाखवण्याचा प्रयत्न करत असतील तर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्या बाबतीमध्ये त्यांचा बंदोबस्त करावा असं आमचं म्हणणं आहे। अगदी अगदी मुद्दा लक्षात येतोय, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। महायुतीचा धर्म पाळा असं सांगणाऱ्या भाजप नेत्यांच्या दिव्याखाली
अंधार असल्याचं दिसू लागलेलं आहे। कल्याणमध्ये भाजपा कार्यकर्ते आणि गणपत गायकवाड समर्थकांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी भूमिका घेतल्यानंतर या भूमिकेमुळे महायुतीच्या उद्देशालाच अर्थाय फसलं जातंय की काय असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय आणि यावर आता युतीचा धर्म पाळा असं शिवसेनेकडून सांगण्यात आलंय। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते कल्याणला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांच्याकडे। शुभम, काय चाललंय नेमका कल्याणमध्ये? आत्ताच आपण ऐकलं तर गोपाळ लांडगे यांचं म्हणणं होतं की वरिष्ठ अधिकारी श्रीकांत शिंदे यांना सोबत घेऊन चालतायत, एकत्रित प्रचार केला जातोय, पण जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, काही समर्थक आहेत, त्यांच्याकडून मात्र हे कुरघोडीचं राजकारण केलं जात आहे। वरिष्ठांकडून त्यांना समज दिली जात नाहीये का, की नेमकं वरिष्ठांचं ऐकलं जात नाहीये? कल्याणमध्ये नेमकं काय घडतंय? निश्चित लागवी आपण गेल्या काही दिवसांपूर्वी पाहिलं तर गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड गोळीबार प्रकरण जे उल्हासनगरमध्ये घडलं होतं त्यांनी मोठ्या प्रमाणात चर्चेचा वेग जो आहे तो धरला होता आणि आजच आपण जर पाहिलं तर कल्याण लोकसभेचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा कल्याण लोकसभेची उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे। स्वतः याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। ज्यावेळी त्यांना उमेदवारी जाहीर झाली त्याच्या काही क्षणानंतर जे आहे ते श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या ठाणे येथील याच शुभदीप निवासस्थानावरून थेट त्यांचा मतदारसंघ जो आहे तो गाठला आणि उल्हासनगरमध्ये त्यांनी एक कार्यक्रम घेतला, त्या ठिकाणी एक बैठक घेतली। परंतु असं सर्व चित्र असताना जे आहे ते गेल्या काही महिनाभरापासूनच आपण पाहिलं तर श्रीकांत शिंदे यांना यांच्या विरोधात जी आहे ती मोठ्या प्रमाणात भाजपची नाराजी जी आहे ती दिसून आली आहे। त्यामध्ये दिवा असेल किंवा उल्हासनगर असेल, कल्याण डोंबिवली असेल, अशा विविध ठिकाणी जे आहे ते भाजपचे अनेक कार्यकर्ते जे आहे ते नाराज असल्याचं बोललं जात आहे। तर काही कार्यकर्त्यांनी जे आहे ते बावनकुळे यांना पत्र देखील जे आहे ते दिले होतं आणि गेल्या काही दिवसांपासून अशी मोठ्या प्रमाणात नाराजी जी आहे ती दिसून येते। परंतु ही सर्व नाराजी नसून हे सर्व गणपत गायकवाड यांचे समर्थक आहेत। त्याचबरोबर गणपत गायकवाड सध्या तुरुंगात असल्यामुळे त्यांना श्रीकांत शिंदे यांच्यावरती प्रेशर टाकून तुरुंगातून त्यांना बाहेर काढण्याचं, त्यांना वाचवण्याचं हे सर्व षडयंत्र असल्याचं देखील नरेश म्हस्के यांनी सांगितलेलं आहे। तर भाजपमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसून आमचा पूर्णपणे पाठिंबा श्रीकांत शिंदे यांनाच असल्याचं देखील नरेश म्हस्के यांनी सांगितलेलं आहे। तर गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा कार्यकर्त्यांच्या किंवा पदाधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये बैठका असतील किंवा अनेक चर्चासत्र असतील ते कार्यकर्त्यांसोबत असतील किंवा पदाधिकाऱ्यांसोबत असतील देखील घेतलं जात असल्याचं बोललं जात आहे। तर निश्चित आता येणाऱ्या काळामध्ये श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांच्या विरोधामध्ये कल्याण लोकसभेमध्ये जी आहे ती लढत पाहायला मिळणार आहे। नेमकं आता भाजप कार्यकर्त्यांची पुढची भूमिका कशा प्रकारची असेल, गणपत गायकवाडचे हे कार्यकर्ते बोललं जात आहे, तर नेमकं आता गणपत गायकवाड यांचे कार्यकर्ते यांची भूमिका कशा प्रकारची असणार हेच पाहायचं आता ठरणार आहे। अगदी शुभम, या ठिकाणी मला इंदापूरचा उल्लेख करावासा वाटतो। इंदापूरमध्ये दाखल झालेल्या फडणवीसांनी म्हटलेलं होतं, हर्षवर्धन पाटलांना सल्ला दिलेला होता की आपल्या सैनिकांना सेनापतींना मार्गदर्शन करायचं असतं। भाजपमध्ये त्याच आता कल्याणमधली स्थिती पाहता त्याच विधानाची या ठिकाणी आठवण होते, ते विधान कल्याणमध्ये सुद्धा लागू होते। निश्चित लागवी आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी जे आहे ते एक वक्तव्य केलं होतं आणि तेच वक्तव्य जे आहे ते आता कल्याणमध्ये देखील लागू होते। तर ठाण्यामध्ये देखील आपण पाहिलं तर अद्याप जी आहे ती उमेदवारी जाहीर झालेली आहे। सुरुवातीला आपण पाहिलं तर कल्याणमध्ये जी आहे ती वैशाली दरेकर यांना ठाकरे गटातून उमेदवारी जाहीर झाली होती, तर त्यानंतर ठाण्यामध्ये जी आहे ती राजन विचार यांना ठाकरे गटातून उमेदवारी जाहीर झाली होती। परंतु दोन्ही मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर तेच वक्तव्य जे देवेंद्र फडणवीस यांनी त्या ठिकाणी केलं होतं ते या ठिकाणी देखील लागू होतं, कारण दोन्ही ठिकाणी जे आहे ते उमेदवार जे आहेत ते ठाकरे गटाच्या उमेदवार नंतरच जाहीर जो आहे तो केला होता। आजच जे आहे ते शिंदे गटाचे उमेदवार म्हणजेच की श्रीकांत शिंदे यांची जाहीर झालेली आहे। तर ठाण्याचा तिढा जो आहे तो अद्यापही तसाच आहे। यामध्ये जे आहे ते 4 जणांचं नाव जे आहे ते चर्चेमध्ये आहे। तर गेल्या दिवसांपासून अनेक मेळावे असतील महायुतीचे याच ठिकाणी मतदारसंघामध्ये पार पडत आहेत। त्यामध्ये आपण पाहिलं तर टिपटॉप प्लाझा असेल, नवी मुंबई असेल, त्याचबरोबर मीरा भाईंदर असेल। खरं तर शुभम, असं कृत्य करणाऱ्या किंवा नाराजीचा सूर जे आळवत आहेत कार्यकर्ते समर्थक, त्यांच्यावर थेट कारवाई केली जाणार का पक्षाकडून? शुभम, माझा आवाज पोहोचतोय? अशा कार्यकर्त्यांवर थेट कारवाई केली जाणार का पक्षाकडून? निश्चित पाहिलं तर गणपत गायकवाड यांनी जो पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता त्याला
श्रीकांत शिंदेंनी सांगितलं नव्हतं। त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या उद्देशाने जो गोळीबार केला होता आणि त्यानंतर गणपत गायकवाड यांच्यावरती जी आहे ती कारवाई झाली होती। भाजपने त्यांना पाठीशी देखील घातलं नव्हतं। त्याचबरोबर भाजपने देखील यावरती कोणत्याही प्रकारचं लक्ष जे आहे ते वेधलं नव्हतं। निश्चित आता या गोष्टीमध्ये आता धुसफूस आहे का, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे का, निश्चित आता येणाऱ्या काळामध्ये आपण पाहिलं तर कशा प्रकारचं चित्र असेल, कशा प्रकारचं भाजपचा श्रीकांत शिंदेंना पाठिंबा असेल, मग त्यामध्ये कल्याण असेल, दिवा असेल, उल्हासनगर असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल, यामध्ये कशा प्रकारचं कार्यकर्त्यांचं असेल किंवा गणपत गायकवाडांच्या समर्थकांचं श्रीकांत शिंदेंना महायुतीचा उमेदवार म्हणून पाठिंबा असेल हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये जर अपशब्द असतील किंवा इतर कोणतेही वक्तव्य केलं किंवा घोषणाबाजी केल्या तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये या कार्यकर्त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची देखील शक्यता दिसून येत आहे। शुभम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। या सगळ्या घडामोडींवर लोकशाही मराठीची देखील नजर असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।